डॉक्टर सांगत असतात, पाटील इकडे या दवाखान्यात, बाळंतपणाची वेळ आहे, प्रसूतीची वेळ आलेली आहे, वेदना होत आहेत. या स्त्री जातीलाच, या स्त्री शक्तीलाच माहित आहे प्रसूतीच्या वेदना काय असतात. आणि मूल जन्माला घालण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस त्याचा सांभाळ किती काटेकोरपणे करावा लागतो. या मातृशक्तीला विचारा, यांनाच ते माहित आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा ज्याचं जळतं त्याला कळत असतं. आपण नुसते टमाटमा गप्पा मारणारे. पुरुषाचा त्याग तेवढा नाहीये. डॉक्टर आले, त्यांनी विचारलं, पाटील काय नाही, तुम्हाला तुमची बायको पाहिजे का मुलगा? डोळ्याला धाराच लागल्या पाटील. काय झालं? काही नाही, परिस्थिती असे, बाळाचे तुकडे तुकडे करून काढावे लागतील, किंवा तुमची मंडळी म्हणजे बायको मरेल, एक दोघातलं जाईल, एक जण जिवंत राहील. त्यावेळेस पाटलाने उत्तर दिलं, डॉक्टर साहेब काही करा, मुलं होतील, पण माझी मंडळी जगली पाहिजे हो. ऐका, तो ते डॉक्टर साहेब ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट करण्यासाठी त्या पाठवर झोपलेल्या नाता वेदना सहन करणाऱ्या मातेजवळ गेले, तिला विचारलं, आई मी सुद्धा तुमच्या सारख्याच आईच्या उदरातून जन्माला आलो, मला सुद्धा अंतःकरण, डॉक्टर म्हणतो मला सुद्धा अंतःकरण यायचंय, मला सांगा तुमचं बाळ जगलं पाहिजे का तुम्हाला जगायचंय सांगा. त्यावेळेस ती आई तुळशीची माळ गळ्यात आहे, तिला हात लावते, सांगते, डॉक्टर साहेब तुळशीच्या माळेला हात लावून शपथ घेऊन सांगते, माझ्या आजीनं गळ्यात माळ घातली, माझ्या आजीची पणजीची पूर्व परंपरा माळकऱ्यांची, वारकरी संप्रदायाचे, या तुळशी माळेला हात लावून सांगते, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझा कुलदिवा जगला पाहिजे, माझा कुलदीपक म्हणजे माझा मुलगा जगला पाहिजे. धारा लागल्या डॉक्टरांच्या डोळ्याला. डॉक्टरांच्या सुद्धा त्याचं कारण आहे, आई विचार करते फक्त त्याची, तिच्या वंशाचा, गेलेल्या ज्या कुटुंबामध्ये गेली त्या संततीचा विचार करते. म्हणून ही त्यागाची भूमिका आहे. मला एवढंच सांगायचं आहे, एका क्षणात कुंकू लावते, क्षणात मंगळसूत्र घालते, एकदम येणार ती घोड्यावर बसून येणाऱ्याची एकदम होते, बरोबर आहे? एकदम होते आणि मागचा पत्ता पुसून टाकते. पुन्हा नाव नाही, आडनाव नाही, गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, काहीच ठेवत नाही, आधार कार्ड बदलते. श्री शक्ती आहे, ही सती आहे, शिव आणि सती. मला रामायण तुमच्या पुढे सांगायचं नाही, पण माता श्रेष्ठ म्हणून त्यागाच्या भूमिकेत उभी आहे. भगवान शिव सती रामायण ऐकण्यासाठी गेले अगस्त्य ऋषींकडे. सतीचा तो जन्म संपला. भगवान इथं का आले, इथून विषय चाललाय, जागेवर राबेल कमी नाही. आणि मग भगवान उदास झाले, बैरागी वेशात. ज्यावेळेस सती संपली, दक्षाच्या कन्यामध्ये दक्ष प्रजापती पद मिळालं, दक्षाला स्वर्गात घंटा वाजली. प्रजापती पद मिळालं, दक्षाला पद मिळालं. पद मिळालं की मद येत असतो. पच्या पोटात एक शून्य द्यायला काही जास्त लागत नाही. पच्या पोटात शून्य दिला की शब्द होतो मद. आणि तो शून्य म्हणजे आलेला अहंकार. काय आलेला अहंकार म्हणजे शून्य असतो. पद, त्या पदामुळे माणसाला महत्व असतं, पण याला वाटतं मी हा अहंकार. गाढवावर साधू बसून दररोज प्रवचनाला जात होते. घोड्यावर गेले असते तर जमलं असतं का? गाढवावर जात होते. सगळ्या गावगावची लोक त्या गाढवाची पूजा अगोदर करायचे, साधू त्याच्यावर बसून आले म्हणून. कारण साधूची पूजा करायच्या आधी तोंड कोणाचं पुढं होतं? गाढवाचं. ज्याचं तोंड पुढं असतं त्याला काय म्हणतात? फोटो मध्ये पुढे नको तरी चाललात पुढे, दिंडीच्या पुढे जाऊ नको, चाललात सुवासिनी पूजा करायच्या गाढवाच्या. गाढवाला वाटलं माझीच पूजा करतात, एक दिवस महाराजांना सोडून प्रवचनाला जायची चालू. पण साधू मुळे गाढवाला महत्व होतं, हे गाढवाला कळलं नाही. बऱ्याच गाढवांना कळत नाही, पदामुळे मला महत्व आहे, म्हणजे खुर्चीमुळे, बरोबर. गाढव एक दिवस महाराजांना सोडून गेलं, कोरेगावच्या मंडपात आलो. सुवासिनी नाही आल्या पूजा करायला, मग दांडक मंडळ चालू. कोरेगावचं तरुण मंडळाने असं झोडपून काढलं, उसात पळत गेलं, उसातून महाराजांच्या पायाजवळ गेलं, वाचलो महाराज. महाराज म्हणले कुठे गेलता? कोरेगावात. कसं काय? एकटाच? हो का?
मला वाटलं माझीच पूजा करतात लोक, मला आज कळलं तुमच्यामुळं मी आहे. विठाला पद आलं म्हणून प्रजापती दक्ष राजा उन्मत्त झाला, यज्ञ आरंभ केला. यज्ञात ब्रह्मदेवाला, विष्णू देवाला, महेशाला स्थान दिलं. यज्ञात नियम आहे असा की मोठा माणूस आला, लोकसभेत बघा, विधानसभेत बघा, मोठा माणूस आला की सगळे उभे राहतात. हा नियम आहे आपल्या भारतीय इंडियन ऍक्ट शिकवतो ना नियमावली, त्याच्यामध्ये तसं तो दक्ष प्रजापती आल्यावर सगळ्यांचा नियम होता उभा राहायचं. ब्रह्मदेव उभा राहिला नाही, विष्णुदेव उभा राहिला नाही, भगवान शंकर तिघं बसलेले. विचार केला दक्षानं, काय जाऊ द्या, ब्रह्मदेव माझा बापच आहे, बाप उभा नाही राहिला मुलासाठी तर काही हरकत नाही. विष्णूच्याच नाभी कमलातून तो माझा आजा आहे, तोही उभा नाही राहिला तरी चालेल, पण हा जावाई ना, मग याच्याकडे काय काय याच्याकडे काहीच नाही, काळी वर्षाचं शेत नाही, पांढरी वर्षाचं घर नाही, याला पोरगी दिली सती. तरी पण हा अपमान करतो, जावई उभा राहिला नाही, ताड 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 अपमान केला भगवान महादेवाचा. भगवान महादेव एक शब्दही बोलले नाही, खाली पाहिलं, उठले कैलास पर्वतावर. त्याचं कारण आहे, जो संयमी असतो, जो सहनशील असतो ना, तो कोणाचा किती बोलणं झालं तरी तो शब्द काढत नसतो. समुद्राला भरती आली काय आणि ओहटी आली काय, समुद्राला काही फरक पडत नाही. असं समुद्रासारखं विराट आणि विशाल जीवन भगवान शंकराचं झालं. आणि दुसऱ्या यज्ञात बोलवलंच नाही, पण सती गेली. पिता भगवानाच्या बगाई भवानी, तुम्ही म्हणा महाराजांनी रामायण सुरू केलं. मला इथं महादेव का आले तेवढं सांगायचं आणि कीर्तन करायचं का आल्याचा अर्धा तास. पिता भगवानाच्या बगाई भवानी, दक्ष त्रास काहून सन्मानी, दक्ष त्रास काहून सन्मानी, पिता भगवानाच्या बगाई भवानी. पिता भगवान दक्षाच्या यज्ञात सती गेली भवानी, आणि गेल्यानंतर सागर भणी मिली एक माता, भगिनी मिली बहुतम सकाता. सगळ्यांनी सांगितलं होतं, दक्षाने ताकीद केली होती, खबरदार, माझा जावई मानी पुरुष आहे, जावई येणार नाही, त्याला निमंत्रण दिल्याशिवाय तो येणार नाही, मला माहित आहे, पण सती आल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्वांना ताकीद आहे, जर सती आल्यानंतर तिच्या बरोबर कोण बोलेल तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. दक्षानं कायदाच केला होता, भगिनी मिली बहुतम सकाता, म्हणून सगळेजण आशा होत्या, आली सती पण कुणी पाहत सुद्धा नव्हते, ताकीदच तशी होती. दक्ष मंडपात तिने प्रवेश केला, पहिल्या भगिनी भेटल्या, बहिणी होत्या, बहिणी त्या टिंगल करू लागल्या, भगिनी मिली बहुत मुस्काता, हसूच लागल्या. का ग सती, तुझा नवरा अजून कपडे घालतो का, तसाच उघडा नागडा हिंडतो? भगवान शंकर, त्याच्या डोक्यावरचं पाणी पडायचं बंद झालं का, चालू आहे अजून? भगिनी मिली बहुत मुस्काता, पाणी म्हणजे गंगा, बरोबर आहे ना? बरोबर आहे. कोणत्या कंपनीची पावडर लावतो का सती तुझा मालक? तुमच्या पावडरी आठवणा जरा तुम्ही, बरोबर आहे. कोणती पावडर लावतो, कोणती सफारी असतो, अशी टिंगल करू लागल्या. पण तिथेही एक भेटली, सागर भली मिली एक माता, प्रसूती नावाची आई भेटली. मला एवढं सांगायचंय, तिथं सतीनं स्वतःचं शरीर दक्षाच्या मंडपात डाव्या पायाच्या अंगठ्यातून दिव्य अग्नी प्रकट केला, स्वतः सती जळू लागली. हा सती, हा सती, सती सती म्हणून शिवगण पळत गेले. भगवान शंकर, वीरभद्र प्रगट झाला, हात आपटला कैलास पर्वतावर, वीरभद्र प्रगट झाला, वीरभद्र आला, त्याने शिरच्छेद केला. या ठिकाणी दक्षाचा भृगूची दाढी, कुशाचे दात, बरंच वर्णन आहे ऋषी मुनींचा. त्या ठिकाणी विध्वंस सुरू केला. भगवान शंकर प्रकट झाले, प्रसूतीनं पाय धरले. यजमान नसेल तर यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. सती जळू लागली, सतीचं शरीर हातावर घेतलं. देवादी देवांना चिंता पडली, विष्णूनं बाण जोडला, सृष्टीचा प्रलय होईल. भगवान शंकर तांडव करू लागले, हातावर सतीचं शरीर सूक्ष्म घेतलं. पण जर तांडव बंदच झालं नाही तर काय होईल? सृष्टीचा प्रलय होईल. भगवान विष्णूनं बाण मारला, त्या सतीच्या शरीराची 52 खंड झाले.
ते भरतखंडामध्ये पडले, त्यातले 3.5 खंड महाराष्ट्रात पडले.